कोण संजय राऊत? हे जळगाव जिल्हा आहे हा जळगाव जिल्हा आहे हा. संजय राऊत वगैरे कोण बोलतो? आणि संजय राऊतांचा आहे काय, मला वाटतं ते कुठून निवडून आलेले आहेत काही लोकांमधून जन्मत त्यांचं काय मागे आहे काय? त्यांचं फक्त सकाळ झाली की आपली पोपटपंची करायची, त्याशिवाय दुसरं काम काय त्यांना? फक्त देवेंद्रजींवर तोंडसूक घ्यायचं, एक शब्दही त्यांच्याशिवाय बोलायचा नाही, त्याशिवाय त्यांना दुसरं काम नाहीच आहे. ते म्हणतात की ही जी शाळा होती बदलापूरची ही भाजपची संबंधित शाळा आहे म्हणून भाजप काही बोलत नाही आहे. भाजप दुसऱ्या पक्षाची शाळा राहिली असती तर भाजपने रान उठवलं असतं. ते काय रान उठवायचं वाटतं मला सांगा? मला काय केलं नाही म्हणजे आम्ही त्या संदर्भात आता विकृत माणूस असेल तर काही संस्थाचालकांनी तिथे काही केलं आहे का? आता एखादा विकृत माणूस आहे तिथे कोणी असू शकतो. आता अनेक तिकडे आपण बघतो अकोल्याला वगैरे घटना झाली तर शिक्षक तिथे सापडला. आता सगळ्या विकृत्या लोकांमध्ये वाढलेल्या आहेत, तिथे आहेत त्या आहेतच. आणि म्हणून त्यामुळे ही घटना घडलेली आहे. ती कोणत्या पक्षाची आहे, कोणत्या संस्थेची? मग तुमच्या लोकांच्या अनेक शाळा संस्था आहेत ना. मग आता त्यात काही झालं की काय त्याला आम्ही म्हणू का की तुमची राष्ट्रवादीची शाळा आहे, काही उबाटाची आहे? असं नाही करता येणार आपल्याला. मला असं वाटतं झालेली घटना अतिशय गंभीर आहे. आपण तिला कशा पद्धतीने बघितलं पाहिजे थोडंसं आपल्याला हे कळालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तोंड खुपसायचं, राजकारण करायचं मला वाटतं हे समजण्याच्या बाहेर आहे. फक्त देवेंद्रजींना टार्गेट करायचं, त्यांचा राजीनामा घ्या, त्यांचा राजीनामा द्या, त्या यशस्वी झालेले आहेत, याच्याशिवाय दुसरं काय करतायत? याच्याशिवाय दुसरं काहीच कुठे काही करत नाही. सकाळ झाली की मुद्दाम म्हणून टार्गेट देवेंद्रजींना करायचं. याच्याशिवाय मला वाटतं विरोधी पक्षाकडे कुठलाही आता कार्यक्रम राहिलेला नाही. कारण त्यांना भीती देवेंद्रजींचीच आहे, त्यांनाच ते घाबरतायत आणि म्हणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न एनकेन मार्गे चाललेला आहे. बदलापूर येथील आंदोलनाला तुम्ही राजकीय आंदोलन म्हणत असाल तर लाज वाटली पाहिजे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. काय जरांगे पाटील काय म्हणतात? जरांगे पाटील तर मी काय बोलू जरांगे पाटलांबद्दल? सगळेच म्हणतायत ना. आणि तिथे जे चाललेलं होतं, तिथे जे पोस्टर बॅनर आलेत ते कुणाचे होते? आता माझी लाडकी बहीणचे पोस्टर बॅनर घेऊन मी बघितलं 10 तास तेच 4-5-6 अपोर उभे होते तिथे. ते कुठले होते? त्याची चौकशी करतोय ना मी. ते कुठले होते, कुठून आलेले होते बोर्ड घेऊन एवढे इतके सुंदर बोर्ड छापून तिथे? आता तिथे घटना काय घडली, त्या घटनेचं गांभीर्य काय आहे आणि मला समजत नाही. आपण कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी तिथे देणारे तिथे गोंधळ घालणारे लोक कुठले होते काय होते हे आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चित या घटनेच्या मागे अनेक लोकांनी आपले पोळी शेकण्याचं काम त्या ठिकाणी केलं, अनेक लोकांनी तोंडसुकही घेतलं. पण ही घटना इतकी गंभीर आहे, त्याचं गांभीर्य या लोकांना राहिलेलं नाही. फक्त राजकारण म्हणून या घटनेकडे काही लोक बघत होते. राज्यात मुख्यमंत्र्यांचे ते दौरे सुरू आहेत, त्या दौऱ्यामुळे हे प्रकरण दाबलं गेलं असं सुषमा अंधारे म्हणतात. आता काय बोलावं मी यांच्याबद्दल? राऊतांबद्दल काय बोलावं, या सुषमा अंधारेताईंबद्दल काय बोलावं? न बोललेलंच बरं. त्यांना उठता बसता फक्त आता सत्ताधारी दिसतो आहे. कारण आता चित्र बदललेलं आहे. त्यांचे पाय घालची वाळू तर घसरलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आता त्यांनाही कळायला लागलेलं आता काय होईल काय नाही. आणि म्हणून वाटेल तसे बेछूट आरोप ते त्या ठिकाणी करतायत. याच्या दौऱ्यामुळे हे झालं, त्या दौऱ्यामुळे. आता या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकलेली आहे. तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना त्या निलंबित करण्यात आलेलं आहे ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे. उज्ज्वल निकमांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शाळेचा जो स्टाफ होता, हेडमास्टर आणि 2 कर्मचारी, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की जे मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं कोणाला पाठीशी घालण्याचा आणि एवढ्या म्हणजे इतकी वाईट घटना आहे ही की आपण शब्दामध्ये तुला तिचं हे करू शकत नाही. आणि अशा घटनेच्या मागे कोणाला लपवायचं, ही कोणाची शाळा आहे त्याची लपवाछपी करायची, त्याला वाचवायचं आहे, असं होऊ शकत नाही. विनय मात्रेंनी एका पत्रकाराने प्रश्न केला, त्यावर महिला पत्रकाराला उलटून उत्तर दिलं, तुझ्यावर बलात्कार झाला, अतिशय खालशी भाषा वापरली विनय मात्रेंनी. काय सांगतो? मला वाटतं कोणीही असो असं अजिबात बोलता कामा नये. आणि आपण प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे. आपलं तर स्वतःच्या मनावर संयम ठेवला पाहिजे. आपण काय बोलतो काय नाही याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे असं मला वाटतं. महाविकास आघाडीची ताकद वाढली म्हणूनच पंतप्रधानांना जळगावच्या दौऱ्यावर यावं लागतं सुप्रिया सुळे म्हणतात. आता जसे तुमचे मुख्यमंत्री घरात बसणारे होते तसे आमचे पंतप्रधान आहेत का? ते एकही मिनिट आराम करत नाही, एकही दिवस सुट्टी घेत नाही. 365 दिवस काम करतात. 365 दिवस जेवढा वेळ असेल तेवढं ते तिथे काम करतात आणि जेवढा वेळ शिल्लक असेल तेवढं ते देशभर दौरे करतात. इलेक्शन असो का नसो दौरे करत असतात. आपल्या लोकांमध्ये, आपल्या नेत्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आता ते बघा आज कुठे आहेत? ते बाहेर देशामध्ये आहेत. कुठे गेले? पोलंडला आहे, तिकडे म्हणजे मला असं वाटतं की यांना काय एवढं कावीळ झालेलं आहे.
यांना का असं इतकं वाईट दिसतंय? मोदीजी आज फिरतायत का? 10 वर्ष झाले त्यांच्या एवढा प्रवास कोणत्याच प्रधानमंत्र्यांनी केलेला नाही. मग तो परदेशातला असेल का देशामधला असेल. आणि पण मग आता इथे यायला लागले तर यांना काय वाटायला लागलं की इथे आमची ताकद वाढली. आता निवडणुकीमध्ये कळेल आपल्याला आपली ताकद काय काय नाही म्हणून. प्रधानमंत्री तर येतीलच, सभाही घेतील निवडणुकीच्या काळामध्ये. आपल्याला काय पोटदुखी आहे एवढी? आपण आपलं काम करत राहा, आम्ही आमचं काम करू. सरकार घाबरलं म्हणतायत ते, म्हणून लाडकी बहिणीसारख्या योजना आणतायत. आता म्हणजे योजना आणल्या तर शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं तर म्हणे घाबरल्या. आता लाडकी बहीण आणली तर म्हणे घाबरलं. म्हणजे मला तर कळतच नाही. आता हे सरकार लोकहिताच्या योजना आणतं आहे आणि तुम्हाला काय एवढी पोटदुखी झाली? तुम्ही कोर्टामध्ये जाताय, योजना बंद करण्याच्या मागे लागलेला आहात. आपल्याला उलट थोडी वाटली पाहिजे. आता मुलींसाठी मोफत शिक्षण केलं, आमच्या तरुणांना आपण ते स्टायपेंड देतो आहे मी 8,000 10,000 रुपये. आता या योजना किती लोक कल्याणकारी आहेत. शेतकऱ्यांना 10,000 रुपये देतो आहे मी, 12,000 रुपये देतो आहे त्यांच्या खात्यामध्ये. त्या काही वाईट योजना आहेत आणि म्हणून घाबरले म्हणून योजना सुरू केल्या. मला वाटतं देशामध्ये इतर राज्यामध्ये या योजना सुरू आहेत ना, तर आपण त्या सुरू केल्यात तर घाबरलं असं म्हणण्याचं काही कारण नाही, समजण्याचं कारण नाही. ते तुम्हीच त्यांना विचारा ना, त्यांना विचारा. मला काय नाही ना, मी ज्येष्ठ नेता आणि त्यांचा डायरेक्ट वरती लाईन आहे त्यांची, त्यांना विचार. मग झालं तर चांगलं आहे, त्यांनी यावं मिटिंगांना. नेते पण बोलायला तयार नाही बहुतेक. राजीनामा घेतला का नाही? राजीनामा आता जर कोणालाच माहीत नाही तर तुम्ही त्यांना जाऊन विचारा ना घरी जाऊन. मग त्यांना कळलं की बाबा काय तुमचं नेमकं स्टेटस सध्या. आता मला माहीत नाही, सुप्रियाताईंना माहीत नाही, जयंत पाटलांना माहीत नाही, पवार साहेबांना माहीत नाही. तर त्यांना जाऊन विचारा की बाबा नक्की आहे काय चाललेलं, ते सांगू शकतील. आता ते म्हणतात भाजपत आलेले आहेत. आता ते मला तर काही माहीत नाही अजून आले आहेत. मग तुम्ही कुठे बैठकींना मिटिंगांना दिसले का तुम्हाला? आमच्या खात्यात दिसले का? नाही आहेत. त्यामुळे मलाही समजत नाही. मी पण गोंधळलेलो आहे की ते नेमके कुठे आहेत म्हणून सध्या. त्यांना जाऊन विचारा. अरे झालं ना आता किती प्रश्न काय ते दाखवा. एवढं का तुम्ही काय काय दाखवणार आहे? राज्यभरातल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवायचे आदेश दिले शासनाने, हो. त्याची अंमलबजावणी होत नाही. मग तुझ्यावर एक सांगा, काय या घटनेवरून राज्यभरातल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवायची आणि त्याची अंमलबजावणी लगेच करायची, पोलिसांनी पाहणी करायची असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चांगलं ना. आणि आवश्यकता आहे या शाळांमध्ये सगळे CCTV बसले पाहिजेत. त्या म्हणजे अशा घटना घडताच कामा नये. आणि अशा घटना जर थांबवायची असतील तर हे त्यात एक प्रभावी साधन आहे की जिथे CCTV बसले पाहिजे आणि त्याच्यावर निगराणी सगळ्यांची असली पाहिजे. त्याशिवाय या घटनांना आपण थांबवू शकणार नाही. पण तरी विकृती ही जी आहे ना मनुष्याच्या मनातली, ही सुद्धा दूर झाली पाहिजे. एखादा विकृत माणूस असेल तो कॅमेरा असेल नसेल